आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. तर मग आता संधी शेअरिंग करण्याची. काय बरं स्वतःला बदल वाटतोय. नंबर कोणाचा पहिला? आपली आयुषा. बोला आयुषा. परिचय द्या तुमचा आणि त्यानंतर आयुष्याला सोबत सुजाता ताई. ओके आणि सूर्यवंशी ताई तिघी पण सोबतच. चलो. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मी आयुष्या प्रवीण काटकर भोरमधून बोलतेय. हं. रेकी जॉईन केल्यापासून माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स पण आलेला आहे. आधी माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स होते, त्याच्यामुळे मला बाहेर पण जाऊ वाटत नव्हतं आणि तेवढं ग्लो पण नसायचं चेहऱ्यावरती. पण मेडिटेशन केल्यापासून माझ्या चेहऱ्यावरती खूप ग्लो आलाय आणि मेकअप करायची मुळात इच्छा होत नाही आता. पूर्वी असं वाटायचं की कुठले पिंपल्स लपवू, कसे लपवू, काय करू, पण आता असं वाटतं की बिना मेकअपच बाहेर जावं. मी आता आधीसारखा मेकअप करत नाही, लिपस्टिक लावत नाही. माझे होठ पण असे खूप पिंक पिंक झालेले आहेत. आणि मी एक टीचर आहे, त्यामुळे मला असं वाटायचं की माझं आणि माझ्या स्टुडंटचं बॉन्डिंग जास्त असावं. ते पण आता माझ्या 11वीच्या मुलांसोबत माझं बॉन्डिंग खूप झालेलं आहे. मी एक दिवस जरी गेले नाही तरी त्या म्हणतात, "टीचर अहो तुम्ही काल का नाही आला? आम्ही तुम्हाला खूप जास्त मिस केलं. तुम्ही आला ना की आम्हाला छान वाटतं. तुमच्या पिरियडला आम्हाला बसायला आवडतं. बाकीच्यांच्या पिरियडला आम्हाला झोप येते, पण माझ्या पिरियडला अजिबात त्यांना झोप येत नाही आणि ते सारखे खुश असतात माझ्या पिरियडला." पण पूर्वी असं नसायचं. मी क्लासमध्ये गेले, की मुलं काही ना काहीतरी वाद घालायचे, माझ्यासोबत भांडायचे, असं व्हायचं. पण आता ह्या वेळेस आहे ना, हे 2 महिने झालं अजिबात तसं काही झालेलं नाहीये. आणि मॅडम ते नाही का, माझं एक मांजर यायचं नाही जास्त घरी, पण आता ते कालपासून यायला लागलं. अच्छा अच्छा अच्छा. हे ते दुसरं. खरं हां, बोललं हे ते दुसरं. दुसरं हे जास्त यायचं नाही घरी. हं. पण ते आता कालपासून यायला लागलंय. म्हणजे आज मांजर स्वतःहून प्रेमी. घरी आलं ते. मांजर आता प्रेमी आहे एकच ते. बाकी आहे. हां. आयुष्या, विद्यार्थ्यांसोबतचं आपलं बॉन्डिंग वाढणे याला कारण काय आहे? तर आपली एनर्जी लेव्हल चेंज झाली. ओके. माझी एनर्जी मेडिटेशन चेंज करून. झाली. मी अगोदर क्लासमध्ये जायच्या अगोदर चिडचिडपणा करायचे. काय गड्या हे मुलं असेच करणार आहेत. ओके. किंवा तेवढा माझा आभास स्ट्राँग नव्हता, की माझ्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना ती पीस किंवा ते हवं-हवंसं ते वाटणार. ओके. आपला ऑरा जेव्हा छान असतो ना, तेव्हा आपली एनर्जी छान असते. आपला आभा स्ट्रॉंग असला, की तेव्हा आपल्या आभामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना एक आनंद, शांतता अनुभवायला मिळत असते. पॉझिटिव्हिटी येते. आपली एनर्जी छान झाली, की मेडिटेशन करणाऱ्या लोकांची. म्हणून मेडिटेशन करणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला अनेक लोकांना राहावसं किंवा हवे-हवेसे ते वाटतात. कळलं आयुष्य? हो. आणि मॅडम एक इन्सिडेंट असा झाला होता, की हां. पालक असे नाही का म्हणायचे, की म्हणजे मॅथ्समध्ये मुलं नापास झाली कारण की त्यांनी प्रॅक्टिस केली नव्हती. मी घेतली होती त्यांच्याकडून करून, पण त्यांनी काही केली नव्हती आणि पालकांचा समज असा झाला होता, की मी त्यांना काहीच शिकवत नाही. आणि हे प्रिन्सिपल मॅडमपर्यंत गेलं होतं आमच्या. पण मी मॅडमला माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितला. तर मॅडम म्हटल्या, "ते तुमची काही चूक नाहीये त्याच्यामध्ये. मुलांनी प्रॅक्टिस केली नव्हती म्हणून ते नापास झाले. मुलांनी जर प्रॅक्टिस केली असती तर ते नापास झाले नसते. तुमची याच्यामध्ये काहीच चूक नाहीये." मला तेव्हा असं बरं वाटलं ना, की म्हटलं की प्रिन्सिपल मॅडम माझ्या साइडनी बोलल्या. आणि आता पुढच्या वेळेस ते मुलं पास पण होणार आहेत. काळजी करू नका. हां. हं. मी असं रोज कारण म्हणते, की "हां, चला आता मुलं पास होणार आहेत." एक एक एनर्जी चेंज झाली, की आपोआपच सगळ्या गोष्टी छान व्हायला लागतात आणि त्यांचं मन लागेल. शेवटी आपणही जो पगार घेतो त्याचा मोबदला तर देतोच ना. आपण रेखीमध्ये शिकलो आहे, की मी जेवढं घेत आहे त्यापेक्षा अधिक जास्त देणार. हं, आणि इव्हन मला प्रिन्सिपल मॅडम हे पण म्हटल्या, की "तू किती हार्ड वर्क करतीये." हे मला हं, सगळे सर म्हणजे जे आमचे सुपरवायझर आहेत ना कॉलेजचे, ते सर प्रत्येक वीकमध्ये प्रत्येकाची अपडेट देत राहतात ना. मग ते सांगत असतात, की हां, मॅथ्सचे टीचर चांगलं हार्ड वर्क करतात. मुलांना शिकवण्याच्या आधी ते ऑल्वेज प्रिपेअर करून जातात. हं. म्हणून तो एक माझा प्लस पॉइंट तिथं निघाला मॅडम समोर. बढिया. ओके. अधिक छान होणार आहे आणि आपलं जे स्वप्न आहे, काय स्वप्न आहे आपलं? अ, हे गव्हर्नमेंट स्कूलला लागायचं जॉबला परमनंट. होणार, होणार. हं.
असं होप्स नक्कीच. वाटतात मला, अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते की ते ते सुद्धा माझं स्वप्न पुढच्या महिन्यात पूर्ण होईल म्हणून. नक्कीच ब्रह्मांड तुझ्या पाठीमध्ये भरभरून देणार आहे. ओके? खूप थँक यू. सुंदर. आत्मनमस्ते. खूप छान, खूप छान. तोपर्यंत आपण ज्योतिताईंकडे जाऊया. मग सुजाताताईंकडे. अरे, मध्ये कालच्यासारखं जर अचानक आठवलं तर मग हात वर करा. हो ना? बऱ्याच जणांचं नंतर मॅडम, मॅडम, मॅडम येते. ज्योतिताई, सूर्यवंशी. आत्मा नमस्ते. हां, आत्मा नमस्ते. मी जळगावहून ज्योती सूर्यवंशी. रेकीमध्ये आल्यापासून मला म्हणजे खूप पहिले खूप टेन्शन असायचं. आता एकदमच असं वाटतं आता काहीच नाही, एकदम सगळं चांगलं होणार आहे. एकदम काळजीच नाही वाटत कोणत्या गोष्टीची. आणि त्याच्यामुळे मला टॅरोमध्ये ॲडमिशन घ्यायचं एकदम सहजली मी म्हटलं मला करायचं. इतका कॉन्फिडन्स वाढला की आपल्याला येणारच बुवा असं. आणि मी लगेच येणार. निर्णय घेतला की मला करायचंच बुवा. हां. आणि लहान-सहान तर खूप भरपूर आहे. मुलांना काही झालं, की "आजी रेकी दे ना आम्हाला." अ, मिस्टरांना रात्री बरं वाटलं नाही, "अगं मला रेकी दे." लगेच त्यांना फरक पडतो. आणि मेन म्हणजे गोष्ट अशी, की आमच्या हाताला जे जळवात आहे पाय हाताला, तर ते अगदी आजीपासून आहे, आजी-पणजीपासून. तर वंशावली आहे ती म्हणजे चांगलंच होत नाही ते किती पण औषध-पाणी केलं तरी. पण आता हे करते ना मेडिटेशन वगैरे करते तर एकदम म्हणजे आता मला जेवता तरी येतं. नाहीतर मला चमच्याने जेवावं लागायचं या दिवसामध्ये. हे जळवात म्हणजे हाताला काय एकदा म्हणजे लगेच सांगता का? आळसा. म्हणजे काय त्रास होतो जळवातामध्ये? मला बरेच जण सांगतात, की जळवात आहे, जळवात जळवात आहे. मग मला ना ते हां, समजत नाही. जळवात म्हणजे मॅडम हाताला हाताला पायाला भेगा आपल्याला जमीन फाटलेली कशी असते म्हणजे पेरणी करायच्या पहिले एकदम तडकलेली असते जमीन. हं. तसे हात-पाय होतात आमचे. म्हणजे कायम राहतात 12ही महिने तसेच राहतात. जसं मूल चालायला लागलं, रांगायला लागलं ना, तर त्याला मातीचा स्पर्श झाला, की तसे व्हायला लागतात. माझ्या 4 वर्षाच्या नातीला पण आहे, 10 वर्षाच्या नातीला पण आहे, मला आहे, माझ्या आईला आहे, आजीला आहे. ते वंशावली त्याच्यासाठी आम्ही खूप देवाचं केलं, काही फरक नाही. काहीच पण नका करू. तुम्ही याच्याने आम्हाला मेडिटेशन म्हणजे आता करा. इतकं नरम ज्योतिताई, अशा हं, हाताला, पायाला भेगा असणाऱ्यांचे हात-पाय एकदम सॉफ्ट झालेले आहेत, सॉफ्ट. आता तुम्ही थर्ड पर्यंतच हं. आले. अधिक 3 महिने, अधिक दीड महिना मेडिटेशन करा आणि मग तुमचे हात दाखवा सगळ्यांना. मला पूर्ण विश्वास आहे, की तुम्ही स्वतः हो. सगळ्यांना हात दाखवसाल, की आमचे हात बघा किती सॉफ्ट झालेले आहेत. ओके. मला हं. नव्हतं माहिती, की याला जळवात त्याच्यामुळे म्हणतात. कारण भेगा कित्येक लोकांच्या त्याच्यामुळे भेगा पूर्ण ना. बऱ्या झाल्या. बघू. हं. आता एकदम भेगा आहे हातात. अच्छा. आता आता या कमी झाल्या मॅडम. बापरे! नाहीतर एवढ्या खूप पण भेगा कमी होत्या. झाल्या म्हणजे म्हणजे असं किती होत्या? खूप होत्या. म्हणजे जेवताच यायचं नाही. असं भेगा म्हणजे रक्त निघायचं याच्यातून आणि रश्श्याची भाजी तर खाऊच शकत नव्हतो. बापरे! आणि ह्या कायम हं. राहायच्या. कायम, कायम राहतात. काळजी नका करू. फक्त एकदम म्हणजे मेडिटेशन नियमित मऊपणाच ठेवा. नाही. हं. एकदम छान, एकदम म्हणजे खूप छान वाटतं आणि म्हणतात काळजीच वाटत नाही कोणत्या गोष्टीची. आता बिनधास्त राहते. बिनधास्त राहते मी एकदम आता, की सगळं चांगलं होणार आता. काही आपल्याला जादू सापडली. ही जादू कुठे होती? हं. ही मध्ये जादू कुठे होती? आणि मेडिटेशन केलं मॅडम जवळ. नाही, नाही. ही जादू ना, ही मॅडम ब्रह्मांडीय ऊर्जा, ही जादूमय ऊर्जा तुमच्याच आतमध्ये होती. फक्त तुम्ही याचा शोधच घेतला नाही. मग कसं होणार? हं? मॅडम तुम्ही आता सापडल्या ना आम्हाला. ती ऊर्जा तुमच्याच आत होती. फक्त तिचा आपल्याला शोध घ्यायचा बाकी होता. हो. ओके. माझ्याच आतमध्ये खूप असलेल्या आनंद ऊर्जेचा वाटतो. आम्हाला योग्य प्रकारे उपयोग करायचा आहे. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे. आनंद होतो. असं वाटतं आपल्याला आता चांगले मेन आमचे हात चांगले होणार. आम्हाला 4 लोकांमध्ये जायला कोणी प्रसाद घे म्हटलं, ते लाज वाटायची. आपण तो प्रसाद कसा घ्यायचा? तीर्थ कसं घ्यायचं? म्हणजे लगेच लोकं बघायचे, "बाई या भांड-भिंडे घासायला जातात का काय?" असं. म्हणजे असं 4 लोकांमध्ये खूप खराब वाटायचं. पण आता असं वाटतं, की आता चांगले होतील. आणि तुम्ही म्हटलंय ना ज्योतिताई, की हे डी मध्ये आहे आमच्या. अनुवांशिकता म्हणजे डी मध्ये असणं. बरोबर. तर आता तुम्ही छान ध्यानाला लागलेले आहात. तुम्हाला माहेरकडून आलेलं आहे हे की सासरकडून आहे? माहेरकडून. बाहेर पडून. बरोबर ना? तर आता पुढचा तुमच्या नातवंडांना तुम्ही मेडिटेशनला लावा आतापासून. काय डी चेंज करण्याची
ची ताकद मेडिटेशन मध्ये आहे. तुम्ही फक्त त्यावर प्रॉपर अफर्मेशन द्या. देईन मी तुम्हाला छान प्रकारे लिहून. प्रॉपर अफर्मेशन द्या आणि त्या प्रकारे मेडिटेशन करत राहा. तुमचं डीएनए सुद्धा क्लीन होतो. अनुवांशिक आजार पुढच्या पिढीला येत नाही. कळलंय? आणि तेच मला व्हायला पाहिजे मॅडम. अनुवांशिकतेने आलेला एखादा आजार असेल, मला सुद्धा अनुवांशिकतेने आलेला एखादा आजार असेल, त्यावर सुद्धा लोक म्हणतात की अनुवांशिक आहे, त्यावर उपाय नाहीये. पण त्यावर सुद्धा पूर्ण ताबा मिळवण्याची क्षमता मेडिटेशन मध्ये आहे. आता फरक पडलाय की नाही तुम्हाला? म्हणजे डीएनए चेंज होत आहे. हो. तर आता तुम्ही त्यावर काम करा, की तुमच्या नातवंडांना जे काही पुढच्या पिढीला हे आलेलं आहे, तिथं ते थांबलंच पाहिजे. हम्म. हं? हं. नाही आता जाणार पुढच्या पिढीला. काळजी नका करू. वाटते ना, की बाबा आपल्या पुढच्या पिढीलाही हे होईल का? वाटते की नाही अंतर्मनामध्ये? भीती वाटते की नाही? हो ना. हं? ती भीती आता सोडून द्या. मुलींचे लग्न करताना प्रॉब्लेम येतो. आता आमच्या घरच्यांनी सहज आम्हाला स्वीकारून घेतलं, पण पुढचे पोरं आता हे करत नाही. बरोबर. काहीच नाही होणार. बघा तुम्ही. ओके. सुजाता ताई, तुम्हाला आठवलं तर तुम्हाला संधी देते नंतर आयुष आणि ज्योती. सुजाता. ओके. येते नंतर एकेकाला. मॅडम अजून बोलू द्या. ओके. हां. बोला सुजाता. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी सुजाता विरकर अमळनेरवरून आहे आणि हं. ना मला असं मेडिटेशन म्हणजे खूप खूप आवडतं. पहिले ना मी असं तुमचे 2 वर्षापासून मी व्हिडिओ पाहते, पण असं कधीच नाही. अनेक पाहिले व्हिडिओ. असं करू वाटायचं, पण ना कधी असं 5 मिनिटं पण असं जागेवर बसायचं आणि करायची इच्छा व्हायची नाही. आता किती पण 1 तास सांगा का 2 तास सांगा. मेडिटेशन एवढं आवडतं की विचारायलाच नको. आणि ना मला जरा सायटिकाचा पण त्रास होता, तो पण आता कमी झालेला आहे. आणि दुसरे पण माझे पर्सनल बी ते आहेत, ते पण बऱ्यापैकी झाले. मी कधी पूर्ण हे झालं का शेअरिंग करणारच आहे. आणि जे मी तुम्हाला म्हणलेलं शेताचं ते पण झालं का ते पण करणार आहे. आता मी ते प्रोटोकॉल बघून करायला सुरुवात केली आहे. त्याला देते ऊर्जा शेतीला. हं. नक्कीच. आणि छान वाटतं, प्रत्येकाने यावं, प्रत्येकाने रेकी शिकवावी. ते काळाची गरज आहे आता रेकी शिकणं एवढी. असं असं माझी इच्छा आहे. नक्कीच सुजाताताई. बघा 2 वर्ष व्हिडिओ बघून सुजाताताई थांबलेल्या. एकमेव अशी व्यक्ती आहे, की त्यांनी बॅटरीच्या लाईटाखाली आपला क्लास केला. लक्षात येते तुमच्या? ह्या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे, की तुमच्यासारखे लोक विश्वास ठेवून राहिले. हो ना? आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणून राहिले. सायटिकाचा त्रास बरा होण्यासाठी हजारो रुपये द्या. मग समजते तुम्हाला काय काय होते. तर मी गेली आहे त्या वेदनेमधून. प्रचंड वेदना. अक्षरशः मी तर एक वेळ टॉयलेटमध्ये पूर्णपणे पडून गेली. कारण बधीर झालेला पाय. पाय आहे हेच नव्हतं समजत. काय शॉक काय घेतले, काय काय नाही केलं. आणि जेव्हा त्या गोळ्या औषधी घेतल्या, तेव्हा काय व्हायचं माहितीये का? तेव्हा दुसरे विकार सुरू झाले. पण मात्र मेडिटेशननी तो सायटिका माझा स्वतःचा पूर्ण बरा केला. अक्षरशः ना पायऱ्या उतरताना गुडघ्यांमध्ये घासायचं. आमच्या घराला पायऱ्या आहेत, तर मी त्या उतरायच्या नाही मग. उतरणं, चढणं मग थांबवलं होतं. वरचं काम वर करायचं. खाली गेलं तर खालचं करून घ्यायचं 2-2.5 तास असं करायचं. कारण वर चढणे, उतरणे नाही व्हायचं. पण मेडिटेशननी सगळं बरं झालं. हं. हो ना. तर सुजाताताई तुमच्यासाठी का जो आता फरक पडलेला आहे ना, तो पूर्णपणे बरा होणार आहे. हो. हं. नक्कीच. गाव कुठचं तुमचं? अंमळनेर. जळगाव अंमळनेर. जिल्ह्यातलं अंमळनेर. अच्छा हे हम्म. इथंच आहे मग तुम्ही तर आमच्या जवळ. जवळ आहे. हा. है ना? हां. हा. नक्कीच. खूप छान. आणि आणि आज खूप खूप शेताचं शेताचं ना म्हणजे अजून काही झालेलं नाहीये, पण अशी मनासारखी किंमत येऊन आपलं झालं ना की मग बरं होणार आहे. होईल. दुसरं शेत हा. मिळेल. आपण जो प्रोटोकॉल दिलेला आहे विन-विन पोझिशनचा तो आवर्जून करत राहा. ओके. विश बॉक्समध्ये लिहा. सगळ्या गोष्टी होतील. बघा अधिक आता 1.5च महिना झाला तुम्हाला 40 ते 45 दिवस. तेवढ्यामध्येच आपण असं नाही म्हणू शकत युनिव्हर्सला, की आम्हाला द्या. आता आपण घेण्याची कॅपॅसिटी निर्माण करतोय. हो ना? हो. आणि हो. आपण ऊर्जा देतो आहे. आणि त्यावर एक काम होत आहे. स्वतःमध्ये बदल आणि नंतर पुढचा बदल. पहिला बदल आणि कोणामध्ये होणार? स्वतःची एनर्जी.
आणि आपले रेकीचे 5 नियम आहेत ते मी दररोज बोलते आणि स्वतःला शाबासकी देते युनिव्हर्सला, तुम्हाला सर्वांना. छान. खूप छान. स्वतःला लव्ह यू म्हणता सुजाता ताई? हो. फक्त आपण दोघी एकमेकींच्या समोरासमोर आलो तर तुम्ही मला ओळख जा. मी तर काही तुम्हाला कारण मला एवढ्या दिवसात सुजाता ताईचा चेहरा आपल्याला दिसला नाही कोणालाच. हो की नाही? नक्कीच सुजाता ताई तुम्ही पुढे सुद्धा येणार आणि तुम्हाला हवं ते सगळं काही ब्रह्मांड देणार आहे. काळजी करू नका. ओके? थँक्यू. फक्त मेडिटेशन सोडायचं नाही. हो. हं, हं. कधीच होईल, होईल. नाही. मेडिटेशन सोडायचं नाही. सोनार ताई तुमचा माईक सुरू करा. चला. अच्छा, कोणाला काही विशेष बोलायचं आहे तर नक्कीच सांगा. मॅडम मला बोलायचं. मला बोलायचंय सुनीता ताई. हां. 1 मिनिट. व्हिडिओ सुरू करा ना सुनीता. तुम्हीच बंद केलाय मॅडम माझा व्हिडिओ. हां, तुम्ही फिरून राहिलात आणि इकडे-इकडे. हां, नाही हां, ना. हां. बोला, बोला. सुनीता. हां. अं, करा आता व्हिडिओ सुरू. हां. आत्मा नमस्ते मॅडम. हां, अं, सुनीता मी ताई गे- बोलताय. हं. गेल्या आठवड्यात मी तुम्हाला जळवाताचं ते आता त्या मॅडमनी सांगितलं ना जळवाताचं, तसाच मला पण प्रॉब्लेम होता, पण तुम्हाला मी कॉल केला नव्हता का, मेसेज टाकला होता. हं. त्याच्यावर मी ह्याचं 3rd डिग्रीचं आपलं हे आहे ना मेडिटेशन, ते तुम्ही मला करायला लावलं होतं. हं. आणि ग्रँड मास्टरचं ते ह्याचं आपलं बेसिक चक्राचं, त्याने मला खूप फरक पडला मॅडम. ज्योती ताई. म्हणजे जे अंगातनं गरम वाफा निघत होत्या ना माझ्या उष्णता, मी आता हं, गारटा आहे एवढा मॅडम, तरी मी गार पाण्याने अंघोळ करत होते. हं, हं. पण जसं ते मेडिटेशन केलं तसं माझं पूर्ण कमी झालंय ते म्हणजे जळवाताचं. खूप छान. ते आता ते ऐकलं मस्त. त्यामुळे म्हटलं सांगावं. छान, छान, जळवात छान. पूर्ण म्हणजे असं कमी आलंय आता. जे अंगात उष्णता भडकत होती ती पण हां, हां. ते कमी ठीक झालंय. आहे. छान. आता समजलं मग सगळ्यांना आता? ओके? हां. आता यांनी प्रकार वेगळा सांगितला होता. काही पायामध्ये अंगार वगैरे. आता यांनी वेगळा सांगितला. तर जळवात म्हटलं म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी हे आहे ना? हां. मेडिटेशननी सगळ्याच गोष्टीवर फरक पडतो. तुम्हाला फरक पडला सुनीताताई? किती टक्के पडला? 60% तरी पडलाय मॅडम, अजून 40% आहे. हां. किती दिवसात कव्हर होईल तो उरलेला 40%? करते मॅडम आता. जसा वेळ भेटेल तसं 3rd डिग्रीचं करते मेडिटेशन. हं, हं. टार्गेट द्या स्वतःला मॅडम 15 दिवसात पूर्ण बरा करेल. मॅडम ह्याला येतो शेगावला येतो पूर्ण बरा करते. वॉव! बहुत बढ़िया. शेगावला येईपर्यंत टार्गेट ठेवतात सगळे. ज्योती, टार्गेट. तुम्ही पण 3rd डिग्रीचं मेडिटेशन प्रॉपर करा आणि 3rd डिग्रीमध्ये एक पायावर टाकायचा जो सिम्बॉल आहे तो अगदी जागृत अवस्थेमध्ये टाकत राहा आणि 3rd प्रोग्राममध्ये तुम्ही अनुभव सांगा पुन्हा. ओके? येस. अधिक जास्त रिझल्ट घेणार. सुनीताताई आता तुम्ही सुजाता यांना ऐकलं, तर सुजाता ताईला तुम्ही काय सांगाल? होतील का त्यांची कामं? होतील मॅडम त्यांची कामं पूर्णपणे. हे बघा, एक ग्रँड मास्टर हो म्हणतात मला म्हणजे होत जातील. मला वाटत नव्हतं मॅडम मी शेगावला येईल म्हणून. हं. खरंच वाटत नव्हतं. पण कसं काय मिस्टरांना बुद्ध्या दिली देवाने किंवा तुम्ही ऊर्जा टाकली ती व्यवस्थित मला म्हणजे 2 दिवसात त्यांनी हे केलं. फक्त एवढंच झालं रेल्वेनी, ट्रेननी यायचं ग्रुपनी, पण आता एकटीला यावं लागणार आहे 12 तासाचं हे करून बसनी. एवढंच फक्त झालंय आता. तुम्हाला तर सर्वजण तयार आहेत सोबत आणायला. तुम्ही जात नाहीये पुण्यापर्यंत. जा, सगळा ग्रुप आहे तिथून. मुंबईवरून आहे, नाही मी पुण्यावरून. दीपा मॅडमला फोन केलता ना, दीपा मॅडम म्हणल्या एवढं 2 तासाचा तुम्ही टप्पा हे करूस्तोवर तुम्ही बसनी नाहीतर ट्रेननी आला तुम्हाला ते परवडेल. कारण पुन्हा आमच्यापासून 2-2.5 तासाचा रस्ता आहे मॅडम. बरं, ठीक आहे. आणि जसं तुम्हाला योग्य वाटेल. ओके? हां. अच्छा, संध्याचं शेअरिंग राहिलं. संध्या पटकन. घरी आहेत का लोकं? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. संध्या चोरून बोलते. दुसरीकडे बसलेत, मी दुसरीकडे बसलीये. बरं, बरं. तर मॅडम रेकीला मी 2 सप्टेंबरला जुडली होते. जुडल्यामुळं म्हणजे मला ना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता म्हणून मी जुडली होती.
पण माझा आता आरोग्याचा तो जो प्रॉब्लेम आहे ना तो पूर्ण सॉल्व्ह झालाय आता. काहीच त्रास होत नाही मला. मला थोडीशी कधीतरी मळमळ वाटली ना, मी एखादं मेडिटेशन केलं ना, होऊन जातंय काम. संध्याची ऍसिडिटी एवढी स्ट्रॉंग होती ना की तिला सलाईन लावावं लागायची. हो ना संध्या? हो, आता काहीच नाही त्रास होत मला आणि का दिवसभर एनर्जेटिक राहते मी. आणि तुम्हाला ते PCODचं जर सांगितलंच त्या दिवशी, तो पण माझा पूर्ण गेला. संध्या, पित्ताशयाचा प्रॉब्लेम होता का तो? PCOD म्हणजे गाठ होती माझी हम्म. आणि म्हणजे गाठ पण होती आणि PCOD दोन्ही होतं, दोन्ही गेलं आता. नाहीतर मला सोनोग्राफी पिरियड केली मध्ये का? त्रास व्हायचा. हो केली, काहीच नाही. नॉर्मल आहे. आणि बरं, ते किडनी वेदनामुक्त पाणी. स्टोन पण हो, वेदनामुक्त काहीच त्रास नाही. मला गोळी खावी लागायची. ते मेटफल्पास एक येलो कलरची गोळी असायची. ती हम्म. खावा लागायची मला. काय नाही खाल्ली ह्या वेळेसला. आणली पण नाही, खाल्ली पण नाही. मला काहीच त्रास नाही. मला पाहायचं होतं मला खरंच काय त्रास होतोय का नाही होतोय, पण काहीच नाही त्रास झाला. शाबासकी द्या स्वतःला. नाहीतर मी एक गोळीचं पॅकेटच असतं माझ्याकडं. पण मी आता म्हणलं भाऊ आपण मेडिटेशन करतोय आणि चेहरा पण मला 2-3 जण म्हणले खूप सुंदर झालाय तुमचा. वांग चेहऱ्यावरचे पूर्ण गेले. वाव, छान, मस्त. दोन्हीकडे पण होते. एक पण नाही आत म्हणजे पूर्ण आता ग्लो आलाय छान मस्त. वांगावर इलाज हवा आहे का तर या मंजूत्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये. किडनी म्हणजे स्टोन. प्रेग्नेन्सी पासून मला वांग होते पण आता म्हणजे काहीच दिसत पण नाहीयेत आता ते. आता पीसीओडीचं काय माझा चेहरा झालं? पाहून किडनी स्टोनचं काय झालं? तो पण सांगितला होता डॉक्टरने. ते पण सोनोग्राफी केली. त्यात तर काहीच नाही निघलं ते पण. किती होता, केवढा होता? त्या रिपोर्ट मध्ये 3 सेंटीमीटर का काय दोन्ही साईडला 3 आणि 2 असा दोन्ही साईडला होतं ते. म्हटलं असेल बाळा, सेंटीमीटर नसेल म्हटलं. हा एम. हा हम्म. 3 आणि 2 असं पण दोन्ही साईडला होतं ते. हम्म. पडून गेले तेच असतील ते. काही ते म्हणले डॉक्टर म्हणले आता काहीच नाही दाखवते त्याच्यामध्ये पण. मेडिटेशन नियमित करा अजूनही. ओके, असलंही काही थोडंफार जमा झालेला असेल स्टोन. आणि नातेसंबंधाबद्दल पण फरक झाला. माझा भाऊ माझ्या आईला व्यवस्थित पाहायचाच नाही. मी रेकी द्यायचे ना तो आता तिला पण छान सांभाळतो. म्हणजे माझे स्वतःचे वैयक्तिक नाते तर छानच झालेत, पण त्यांना पण मी द्यायचे ना, तर तो पण म्हणजे छान सांभाळायला लागलाय आता. म्हणजे काळजी घ्यायला लागलाय. तो काळजीच घेत नव्हता अजिबात, पण तो पण काळजी घ्यायला लागलाय आता. मायलेकांचं बॉन्डिंग छान झालं त्यांचं. हा त्यांचं ते पण छान चाललंय आता त्यांचं पण. त्याला आता छान जॉब पण भेटला. त्यासाठी पण मी त्याला रेकी द्यायचे. त्याला जॉब पण छान भेटलाय आता. तो करेन जॉईनिंग आता 7-8 दिवसामध्ये. छान. मुलींचं कसं असते की नाही, सासरी पण त्यांना ऊर्जा पुरवा, माहेरी पण ऊर्जा पुरवा. त्यांच्या डोक्याला असं असते. आणि वडील दोघांचं. पण कुठं पण फिरायचे इकडं तिकडं पण आता करतात एका ठिकाणी आहेत व्यवस्थित करतात काम. आणि हे स्वप्न किती वर्षापासूनच होतं? संध्या, मला वाटतं तुम्ही माझ्याशी मागच्या काही दिवसामध्ये हा बोलले होते ना? बोलले हं? होते मी एक दिवस फोनवरती तुमच्यासोबत. हं. तर दुपारीच बहिणीचा फोन आलता म्हणले जरा पिण्याचं प्रमाण पण कमी झालंय आणि म्हणजे चाललंय त्यांचं व्यवस्थित राहतायत ते एका ठिकाणी करतात काम आणि राहतात तिथं. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला बस. तुम्ही खरंच मॅडम तुम्ही आले पण एक जादूच झाली. असं वाटलंच नव्हतं की एवढं सगळं एवढं छान होईल. आणि घरचे जॉब साठी पण बाहेर पाठवायला परमिशन नव्हते देत. पण आता घरचे स्वतःहून म्हणतात की तू कर काहीतरी आम्ही काय आहे तुझ्या पाठीशी. अरे वा. स्वतःहून म्हणतात पण मीच काही डिसिजन घेत नाही की नेमकं मी काय करू. पण माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर म्हणतात तू कर आम्ही आहेत म्हणजे घरून का करीना कर आम्ही आहे तुझ्या पाठीशी. पाहिजे ती मदत करतो आम्ही. नाही तर असं काही बोलतच नव्हते. बघ, हे सगळं थर्ड डिग्री नंतर झालं. बरोबर ना हो संध्या? आपण हो थर्ड डिग्री मध्ये काय म्हणतो की तुमचं स्थिरत्व निर्माण होतं. तुम्हाला मूलाधार स्ट्रॉंग होतं.
तुमचे हे जसं आता संध्याने ज्योतिताईंनी सांगितलं हाताचा प्रश्न हा 3rd डिग्रीमध्ये अधिक जास्त प्रमाणामध्ये हा म्हणजे ना मूलाधार स्ट्रॉंग होणे, अं, त्या सगळ्या गोष्टींसाठी पृथ्वी तत्व वाढणे, मनी अट्रॅक्शन होणे, हे जे काही किंवा संधी शोधण्यासाठी स्वतःमध्ये एक आपण म्हणतो ना धैर्य धडाडी, नेतृत्व क्षमता स्वतःमध्ये, तर ह्या सगळ्या ऊर्जा 3rd डिग्री पासून. कळलं तुम्हाला? खूप सुंदर संध्या आहे. बहुत बढिया. खूप धन्यवाद तुमचे पण आणि ब्रह्मांडाचे पण. तुम्ही नसते आल्या आयुष्यात तर सांगू शकत नाही काय झालं असतं. खूप डिप्रेशन मध्ये गेले होते मी. असं वाटायचं आता काहीच नाही होणार. पण आता असं वाटतंय की काही पण शक्य करू शकतो आपण. असं काहीच नाहीये. ते सगळं शक्य होणार आहे मनात जे ये जे तुम्हाला मनात येईल ती गोष्ट शक्य होईल असं वाटतंय आता. म्हणजे एवढा कॉन्फिडंट आलाय की होऊ शकतं आपण जो विचार करू ना ते प्रत्येक विचार सत्यात उतरण सकारात्मक विचार केलेला. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं सोनियाला काहीतरी बोलायचं आहे का संध्यासोबत? सोनियाचं चालू आहे चुळबुळ थोडंसं. काही नाही मॅडम. खूप सुंदर संध्या. खूप छान. आणि हा जो कॉन्फिडन्स संध्याने मिळवलाय हाच सगळ्यांकडे आलेला आहे. नसेलही आलेला तरी मेडिटेशन करा. अधिक जास्त तुम्हाला येत राहतं हळू-हळू सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे कुठेतरी या सेशनमध्ये जसं आपण म्हटलं होतं, की येणारी प्रत्येक बॅच अधिक जास्त पॉवरफुल येते. माहिती आहे लीलाताई तुम्हालाही खूप काही सांगायचं आहे, पण तुम्ही बोलत नाही तिकडनं. करा माईक सुरू होऊन जाऊ द्या. लीलाताई एक वेळ एवढं शेअरिंग करणार तुम्हाला सांगते, की आपल्याला छान गुड न्यूज देणार. देणार नाही लीलाताई? एक वेळ हात थंब दाखवा मला. देणार ना? येस. त्या विशेष कामासाठी रेकी शिकायला आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा एक वेळ आपल्याला हेच असंच शेअरिंग देणार हा विश्वास आहे मला या ब्रह्मांडावर. हं? सगळं छान होणार आहे. आणि एक दिवस लीलाताई जाहीरपणे सगळ्या गोष्टी बोलणार आणि तो वेळ फार दूर नसणार. येणार, येणार. तर खरंच हे ब्रह्मांड सगळ्यांना देत असतं. काही जादू-बिदू नाहीये, काही मॅडमही जादू नाहीये. ही सगळी ऊर्जा तुमच्या आतमध्ये होती. बरोबर आणि तो वेळ आला होता. ती दुःख, ती वेदना, ती ती अंतिम लेव्हल आली होती दुःखाची. आता नाही सहन करू शकत. आता बस भगवंत आता मार्ग दाखव, नाहीतर मग आता काही खरं नाही. तर त्या वेळेवर युनिव्हर्स तुम्हाला म्हणजे ते दुःखाची तीव्रता सुद्धा केवढी झाली आहे, त्या तीव्रतेवरच आपल्याला युनिव्हर्स निवडतं आणि युनिव्हर्सने निवडलं की झालं आता तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे. डोंट वरी हो जाएगा हे म्हणण्यासाठी युनिव्हर्स तुमच्या पाठीशी उभं राहिलं. ब्रह्मांडाने सांगितलं, कोणाला स्वामींनी जोडलं, कोणाला गजानन महाराजांनी जोडलं, कोणाला YouTubeनी जोडलं, कोणी कुठून, कोणी कुठून, कोणी मैत्रिणीकडून आणि ब्रह्मांडाने सांगितलं, की आता तुमच्या आयुष्यामध्ये बदल होण्याची ही वेळ आलेली आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचंय, तर स्वतःतल्या ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे. भरकटलो आपण आतापर्यंत. इथं शोधू दे, तिथं शोधू दे. कोणी बुवाजवळ गेलं, कोणी वैद्याजवळ गेलं. मी कसं नाही म्हणत, की कोणता मार्ग चुकीचा आहे. पण मी असं म्हणते, की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललाशी. हेच सांगलं होतं आपल्याला आपल्या साधू संत महात्म्यांनी सगळ्यांनी. की देव तुमच्यामध्ये आहे, ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. अहम ब्रह्मास्मी. तुमच्या आतमध्ये असलेलं ते ब्रह्मांड शोधा. त्या ब्रह्मांडामधून जे काही झिरपतं ना, ते सगळं तुमच्यासाठीच कामाचं आहे. आणि तेच करतोय आपण. आपल्या ग्रंथी आपल्याला योग्य प्रकारे कार्य द्यायला लागलेले आहे. अरे तुम्हाला आता काय सांगावं? आम्ही शेगावला सांगणार होती. अक्षरशः 2 वर्षापासून पायाला एक एक 0.000 पॉइंट काहीच सेन्सेशन्स नव्हते आमच्या एका ताईच्या. काहीच नाही. स्पायनल कॉर्ड्समध्ये ट्यूमर होता. त्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून पूर्ण बधीर होतं. आता छान असा पाय हलतोय. किती झाली कमाल ब्रह्मांडाची. पाय हलतोय आणि ते जाणवतेय की पाय हलतो आहे. वेदना नव्हत्या, एकही थेंब नव्हता वेदनेचा. डॉक्टर साहेब म्हणत, की वेदना झाल्या की सांगा तोपर्यंत आता माझ्याकडे यायचं नाही. आणि आता प्रचंड वेदना आहेत, की त्या सहन होत नाही आहे. डॉक्टर म्हणतात सहन करा. हळू-हळू थोडीशी गोळी घ्यायला लागल्या, सहन करा. आता ती वेळ आलेली आहे. किती वेळ झाला त्या ऊर्जेसोबत जुळून? अर्चना कोठारी ना मॅडम? बरोबर.
मी होते ना त्यांच्यासोबत मी होते. त्या झोपून कधी कधी मेडिटेशन तेव्हापासून करायचे. संध्या ज्या बॅचला सुरुवातीला बसल्या होत्या, मध्ये संध्याचा गॅप पडला, तेव्हापासून आतापर्यंत त्या ग्रँड मास्टरला आहेत आणि आत्ताची ही परिस्थिती आहे संध्या. हा हा हा. किती दिवस झाले? किती तारीख असेल? तुम्ही पहिल्या बॅचला बसले होते तेव्हा? 2 सप्टेंबर होती. बघा, 2 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पूर्ण झाला. डिसेंबरचे 10 दिवस, 3.5 महिन्यामध्ये जर जे तुम्हाला मला वाटते 2 वर्षापेक्षाही जास्त त्यांची बेबी झाली तेव्हापासून तो प्रॉब्लेम होता. तर तो प्रॉब्लेम जर एवढ्या कमी दिवसामध्ये छान प्रकारे त्याला एवढं चांगलं रिझल्ट मिळू शकतो, अधिक काय पाहिजे ब्रह्मांडाकडून? काय हवं काय आहे? हो ना? काय रडसाल तुम्ही सोनारताई? काही रडू नका. आनंदाचे अश्रू काहीच नाही. ब्रह्मांड देतं, देतं, देतं. फक्त उद्या ती Zoom ॲपची सेटिंग चेंज करून घ्या. तुमचा माईक सुरू होतो. ओके. एका ताईला शक्तिपात द्यायचा तो देऊया आणि आपण मेडिटेशन करून थांबवूया. चालेल? आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला नक्कीच अधिक जास्त पात्र होण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या ऊर्जेचा शोध घेत आहात. मी आहे माध्यम. मी आहे माध्यम. मी तुम्हाला उठवते, चला उठा, मेडिटेशन करा. उठा, दिलेलं आहे ते करा. तुम्ही जर नाही करणार तर तुम्ही मागे पडणार. बरोबर? तुम्ही जर करणार तर आपण अधिक जास्त पुढे जाऊ. हा ओके? हां. तुमचं मेडिटेशन हेच तुम्हाला पुढे नेतं. मंजुश्री मॅडम फक्त माध्यम आहेत. चला, आत्मा नमस्ते.